ही गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या वाशी शहराची. शहरातील गजबज, बाजारातील गोंगाट आणि त्या गर्दीत एक लहानसं दुकान चालवणारा 67 वर्षांचा माणूस राजेंद्र गुप्ता. गुप्ता यांच्या आयुष्यात पैशाचं कधी फार नव्हतं, पण समाधान मात्र होतं. रोज ग्राहकांसोबत हसून बोलणं, चहा पिणं आणि घरी शांत संध्याकाळ घालवणं. पण एका दिवशी त्यांना जाणवलं, उजव्या डोळ्यात सगळं धूसर दिसतंय. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू दुकानातल्या नोटा, तराजू, अगदी ग्राहकांचे चेहरेही अस्पष्ट होऊ लागले. कुटुंबियांनी आग्रह केला, बाबा डॉक्टरांकडे जाऊया. गुप्ता यांनी होकार दिला आणि ते एका प्रसिद्ध नेत्रतज्ञांकडे गेले. डॉक्टरांनी तपासलं आणि म्हणाले, मोतीबिंदू आहे, छोटं ऑपरेशन आहे, 15 मिनिटाचं काम, दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा दुकानात उभे राहाल. ही खात्री ऐकून गुप्ता यांच्या मनातला अंधार थोडा कमी झाला. ते तयार झाले. डॉक्टरांची नावे होती चंदन पंडित आणि DV पंडित. शहरात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती, म्हणून गुप्ता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 6 ऑगस्ट 2025ची सकाळ. गुप्ता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. छोट्या बॅगेत कपडे आणि मनात थोडी भीती. रजिस्ट्रेशन झालं, पण ना ब्लड टेस्ट ना शुगर तपासणी, काहीच नव्हतं. त्यांना हिरवट रंगाचा हॉस्पिटल गाऊन घालायला सांगितला. थंड वारं वाहणाऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. भिंतीवरच्या पांढऱ्या ट्यूबलाईटचा प्रकाश डोळ्यात लागत होता. बाजूला स्टीलच्या ट्रेवर चमकणारी साधनं. डॉक्टरांनी हलक्या आवाजात बोलायला सुरुवात केली. गुप्ता यांच्या डोळ्यात इंजेक्शन दिलं. थोड्याच वेळात प्रकाश धूसर झाला, मग पूर्ण काळोख. त्यांना फक्त यंत्रांचा हलका आवाज, डॉक्टरांचे कुजबुजणे आणि स्वतःचा श्वास ऐकू येत होता. 15 मिनिटात सर्जरी संपली. डॉक्टरांनी हसून सांगितलं, सगळं व्यवस्थित झालं आहे, उद्या पट्टी काढू. दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सने हलक्या हाताने पट्टी काढली. गुप्ता उत्सुकतेने डोळा उघडले, पण प्रकाशाऐवजी फक्त पांढऱ्या धूसर सावल्या दिसत होत्या. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, काहीच दिसत नाहीये. डॉक्टर म्हणाले, थोडा वेळ लागेल, हळूहळू सगळं ठीक होईल. पण दिवस आठवड्यात बदलला, तरी प्रकाश परत आला नाही. आणि मग गुप्ता यांना समजलं की ते आता कायमचे उजव्या डोळ्याने अंध झाले आहेत. त्यांच्या आधीच 4 जणांनाही हाच अनुभव आला होता. सर्वांनी त्याच दिवशी किंवा त्या आठवड्यातच ऑपरेशन केलं होतं आणि सगळ्यांनी आपली दृष्टी गमावली होती. शहरभर ही बातमी पसरली. रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलसमोर जमले. आवाज उठवला, न्याय हवा, दोषींना शिक्षा हवी. पोलीस आले, चौकशी सुरू झाली. हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स मागवले आणि हळूहळू निष्काळजीपणाचे पुरावे बाहेर यायला लागले. ऑपरेशनमध्ये वापरलेल्या औषधांची योग्य तपासणी झाली नव्हती. सॅनिटायझेशन नीट पाळलं नव्हतं. 6 ऑगस्टलाच पोलिसांनी डॉक्टर चंदन पंडित आणि DV पंडित यांच्यावर कलम 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला. डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्व नियम पाळले, चूक आमची नाही. पण 5 जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यांच्या डोळ्यातील अंधार डॉक्टरांच्या शब्दांपेक्षा जास्त मोठा होता. आज गुप्ता दुकानात बसतात, पण नोटा मोजताना त्यांना दिसत नाही. ग्राहकांचा चेहरा ओळखण्यासाठी फक्त आवाजावर विसंबून राहतात. ते शांतपणे म्हणतात, पैसे गेले तरी परत मिळतात, पण डोळा गेला म्हणजे आयुष्याचं स्वातंत्र्य गेलं. आणि ही कथा फक्त एका माणसाची नाही, ही आहे आपल्या आरोग्य व्यवस्थेतील भेगांची, ज्या भेगांमधून लोकांच्या स्वप्नांचा आणि आशेचा प्रकाश कायमचा निघून जातो. कधीकधी सर्वात मोठा गुन्हा म्हणजे गप्प राहणं, कारण गप्प राहिलो तर अंधार कायमचा राहतो.